नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ईश्वरीला 15 दिवसाचं जे चॅलेंज अर्णवने दिलेलं असतं, 15 दिवस तिने त्याची PA बनून दाखवायचा आहे. जर ते चॅलेंज ती पूर्ण करू शकली तरच तिला हा जॉब मिळणार असतो, अन्यथा तिला 1,00,000 रुपये पेनाल्टी द्यावी लागणार असते. बिचाऱ्या इशूकडे एवढे पैसे नसतात. ऑलरेडी तिचं लॉकेट हे अर्णवकडे आहे, ते मिळवण्यासाठी तिची एवढी धडपड चाललेली आहे आणि त्यात आता हे 1,00,000 रुपये पेनाल्टी चार्जेस कसे भरणार हा प्रश्न इशूच्या पुढे असतो आणि त्याच टेन्शनमध्ये तिने जॉब करत असते. पण 15 दिवस कधी पूर्ण होऊन जातात कारण हे कळतही नाही. कारण त्यामुळं ईश्वरी ही आता कंपनीत परमनंट झालेली असते. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर हे कसं होणार, यामागे खूप मोठं रिझन आहे आणि अर्णवला ऑप्शनच राहत नाही की ईश्वरीला परमनंट करण्याशिवाय. हे कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या समोर राकेश आणि अंजली हे दोघं नवरा बायको असल्याचं सत्य येणार आहे. आणि त्या क्षणी ईश्वरीचा जो बडबडा स्वभाव आहे त्या स्वभावामुळे ईश्वरी स्पष्टपणे अंजलीला सांगणार आहे हे तर राकेश आहेत, तेव्हा अंजली सांगणार आहे की नाही हे तर राजेश भोसले आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणणार आहे की नाही हे राकेश आहेत. असं त्यांच्या दोघींमध्ये चालणार आहे आणि एका भयानक सत्याचा उलगडा हा ईश्वरीच्या समोर होणार आहे आणि ईश्वरीचं लॉकेट हे ईश्वरी 15 दिवसांमध्ये मिळवणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ईश्वरी जेव्हा ऑफिसला आलेली असते ती अर्णवला सांगत असते की अर्णव सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे, कारण काल रात्री जे घडलेलं आहे गोडाऊनमध्ये ते सांगायचं आहे. अर्णव मात्र ते ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्टच नसतो, कारण त्याचा तो स्वभावच नसतो. एंटरटेन करणं ही गोष्ट त्याला आवडत नसते, असं त्याचं म्हणणं असतं. मी कोणाला एंटरटेन करणार नाही, महत्त्वाचं जे आहे ते पटापट बोलायचं आहे आणि रिकामं व्हायचं आहे, हा त्याचा स्वभाव असतो. पण ईश्वरी मात्र ऐकत नाही. तेव्हा अर्णव जो आहे तो कशा पद्धतीने गोंधळ घालत आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्णवचं हे बोलणं चालू असतं. अर्णव म्हणत असतो की नाही आणि त्याच वेळी ईश्वरीची ओढणी जी आहे ती अर्णवच्या गाडीत अडकते आणि अर्णव ती ओढणी जी आहे ती फाडून काढतो आणि ईश्वरीला म्हणू लागतो की तू फाटक्या नशिबाची आहे, तर तुला चांगल्या ओढणीची गरज तरी काय आहे. आणि असं म्हणत त्याने तिची ओढणी फाडलेली असते आणि ईश्वरी मात्र आता हिशोबाला पूर्णपणे परफेक्ट असते आणि ईश्वरी असा जबरदस्त प्लॅन करते आणि ती कशा पद्धतीने वाट लावणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईश्वरी जे करते ते अगदी मनापासून करत असते आणि मग ईश्वरी ऑफिसमध्ये ते आणि अर्णवला सांगते की हे लॉकेट. अर्णव ती म्हणतो की तू माझे 50,000 रुपये दिलेले नाहीत. तेव्हा ईश्वरी म्हणते की चुकतंय तुमचं, 50,000 नाही, 49,850 रुपये देणं बाकी आहे. तेव्हा अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणत असतो की ही मूर्ख मुलगी काय बोलतीये, नक्की काय प्रॉब्लेम झालाय, हा प्रश्न अर्णवला पडलेलाच असतो. तर ईश्वरी इकडे सांगत असते की तुम्ही चुकला आहात सर, कारण काहीही झालं तरीही ते 50,000 तुम्ही म्हणत होता त्यातले 150 रुपये मायनस करायचे आहेत, कारण ते 150 रुपये तुम्ही माझी ओढणी फाडलेली आहे त्याचे आहेत. अर्णवला धक्का बसतो. ती चीट तिथं लावलेली असते. ईश्वरीला जॉबला लागून 3 दिवस झालेले असतात आणि गोडाऊनमध्ये जी आग लागलेली असते त्याचा दोष अर्णव हा ईश्वरीला देत असतो. पण आकाशने पोलिसांच्या मदतीने सर्व डिटेल्स बाहेर आणलेले असतात, सर्व गोष्टी आकाशने समोर आणलेल्या असतात आणि जेव्हा अर्णव आणि आकाश यांची महत्त्वाची मीटिंग असते त्या मीटिंगमध्ये अर्णवच्या समोर हे सगळं येतं आणि त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवने इकडे मीटिंग बोलवलेली असते आणि अर्णव म्हणत असतो की काय झाले मला डिटेल्समध्ये कळलं पाहिजे. त्याचबरोबर ती मिस इंदोर त्या रात्री तिथे काय करत होती. त्यावेळेस जे वॉचमन जे हेड असतात ते सांगतात की सर ते वॉचमन आलेले नव्हते आणि सकाळी तुम्ही त्यांना ड्युटी लावलेली होती तीच ड्युटी मला कंटिन्यू करायला लागली, कारण रिप्लेसला दुसरा कोणताही वॉचमन अवेलेबल नव्हता, हे अर्णवला सांगितलं जातं. तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो म्हणजे मिस इंदोर यांनी पहिले 12 तास ड्युटी केलेली असताना नंतर पुढे 12 तास ड्युटी केलेली आहे, ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि म्हणजे तिनं दिवस रात्र दोन्ही वेळेस ड्युटी केलेली आहे. त्याचबरोबर तिथे फुटेज जे असतं ते फुटेज
अर्णव पाहण्यासाठी घेतो आणि अर्णव म्हणत असतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे आणि ते फुटेज अर्णव चेक करू लागतो. अर्णव ते फुटेज चेक करत असतो तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की अगदी मिस इंदोर जी आहे ती गेटवरती होती. तिथून तिला काहीतरी आवाज आला. तो वॉचमन तिथे पडलेला होता. तो वॉचमनही सांगू लागतो की सर एक प्रॉब्लेम झालेला होता आणि काही माणसं आलेली होती. त्या माणसांनी माझ्या डोक्यामध्ये वार केला आणि त्यानंतर ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे मात्र ईश्वरीने जे सांगितलेलं असतं ते अर्णवच्या डोक्यात येतं. अर्णव ऐकत असतो. ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं नक्की काय घडलेलं आहे. त्याचबरोबर ईश्वरी शांत राहणारी नसते. ईश्वरी ही प्रत्येक गोष्टींमध्ये अगदी ॲग्रेसिव्ह असते आणि प्रत्येक गोष्टी ती करत असते, अगदी मनापासून करत असते. आणि मग ईश्वरीने ह्या सर्व गोष्टी आता समोर आणण्याचं ठरवलेलं असतं. तिने त्या सर्व गोष्टी अर्णवला ऑलरेडी सांगितलेल्या असतात. अर्णव त्या गोष्टी रिचेक करत असतो. अर्णव म्हणत असतो की पुन्हा एकदा चेक केलं पाहिजे. हे अर्णवचं तत्त्व असतं आणि त्या पद्धतीने तो वागत असतो. मग आकाश त्याला सांगतो की हे सगळं CCTV फुटेज बघ. त्याच्या लक्षात येतं ईश्वरीने जाऊन ती गोडाऊनमधली आग वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आग लावायला तिथे 2 गुंड आलेले होते. त्यांनी वायर कट केलेले असतात, लाईट बंद केलेली असते. तिथलं फुटेज अर्णवला मिळतं आणि त्याचबरोबर वायरही कट केलेल्या असतात. ह्या गोष्टी ईश्वरीने अर्णवला सांगितलेल्या असतात. आणि मग ईश्वरीने कशा पद्धतीने आपलं हे ऑफिस वाचवलेलं आहे, गोडाऊनमधलं नुकसान होण्यापासून वाचवलेलं आहे, हे अर्णवच्या समोर येतं. अर्णव मात्र गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो की खरंच मिस इंदोरने जे केलेलं आहे ना ते खूपच जबरदस्त असं काम केलेलं आहे, हे तो म्हणतो. आणि ते शब्द नेमके कानावर पडतात ते म्हणजेच इकडे आकाशच्या लक्षात येतं. म्हणजे ह्याने आता मान्य केलेलं आहे की ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीनं घडलेल्या होत्या, हे त्याने मान्य केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी जेव्हा हे सगळं मनापासून करत असते तेव्हा अर्णव मात्र हे सगळं पाहत असतो. ईश्वरीने जो जॉब जॉईन केलेला असतो आणि त्याला 2 दिवस बाकी असतात त्याआधीच अर्णवने एक परमनंट एम्प्लॉईचं अपॉइंटमेंट लेटर आता केलेलं असतं तयार. आणि ईश्वरीची आता अर्णवची PA म्हणून निवड झालेली असते आणि ईश्वरी मात्र जाम खुश झालेली असते. फायनली ईश्वरीला जॉब मिळालेला असतो आणि तिला 1 लाख रुपये पेनाल्टीचं जे टेन्शन असतं ते गेलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिने जे शौर्य दाखवलेलं असतं त्या सगळ्या आगीमध्ये घुसून तिने जे काम केलेलं असतं त्याच्यासाठी ईश्वरीला 50,000 रुपयांचं बक्षीस हे आजी आणि अंजलीने जाहीर केलेलं असतं. आणि मग आजी आणि अंजलीने सांगितलेलं असतं एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं करू शकणारी ही पहिली एम्प्लॉई आहे आणि हिला माझ्याकडून हे बक्षीस देण्यात येत आहे. हे सगळं जेव्हा आजी आणि अंजलीने तिथे फंक्शन ठेवलेलं असतं त्या फंक्शनमध्ये या सर्व गोष्टी बोलून कौतुक केलेलं असतं ते म्हणजे ईश्वरीचं. ईश्वरीला मात्र जाम भारी वाटत असतं. फायनली तिचं टेन्शन गेलेलं असतं आणि ईश्वरी म्हणते अर्णव तिला विचारतो की ह्या लॉकेटमध्ये एवढं काय होतं की तू इतका अपमान सहन केला तरीही हे लॉकेट तू स्वतःपासून सोडलं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्हाला काय कळणार आहे, तुम्ही तर भावनाशून्य माणसं आहात ना, तुमच्या काय लक्षात येणार आहे की या लॉकेटचं काय महत्त्व आहे. तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे. तेव्हा ईश्वरी ते लॉकेट अर्णवच्या समोरच उघडते. त्याच्यामध्ये तिच्या आईबाबांचा फोटो असतो आणि ईश्वरी मग तो आईबाबांचा जो फोटो आहे तो फोटो अर्णवला दाखवते आणि म्हणते की हे माझ्या आईबाबांचं लॉकेट होतं आणि ते लॉकेट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण माझे आईबाबा या जगात नाहीत. हे ऐकल्यानंतर मात्र अर्णवला धक्का बसतो. त्याला त्याच्या आईची गोष्ट आठवते. त्याची आई त्याला सोडून गेलेली आहे. ईश्वरी सांगते की मी अगदी 4 वर्षांची होते तेव्हा माझे आईबाबा मला सोडून गेले. तेव्हापासून मला मावशी आई म्हणजे आई आणि बाबा म्हणजे जे इंदोरला मी ज्यांच्याकडे राहते त्यांनी मला सांभाळलेलं आहे. ही गोष्ट ईश्वरी सांगत असते. तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि अर्णवलाही वाईट वाटतं पण तो काही दाखवत नाही कारण त्याचा तो स्वभाव नसतो. त्याला ते पटत नसतं. अश्रू लपवत असतो तो कारण त्याने इतकं मोठं संकट, एवढ्या मोठ्या गोष्टी, एवढं मोठं काय म्हणतात ते माणसं सोडून जाणं त्याने अनुभवलेलं असतं. त्या त्रासातून तो एवढा कठोर बनलेला असतो. तो आतून खूप हळवा असतो पण त्या मुलीने त्याच्यासोबत जे केलेलं असतं त्यामुळं ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीला आता अंजली आणि आजींनी घरी बोलवलेलं असतं, कारण त्यांना माहेश्वरी इंदोरी साड्या हव्या असतात. त्याचबरोबर ईश्वरीच्या हातची जिलेबीही त्यांना खायची असते आणि त्यासाठीच त्यांनी तिला घरी बोलवलेलं असतं. ईश्वरीला जेव्हा घरी बोलवलेलं असतं तेव्हा ईश्वरी घरी आलेली असते आणि आजी तिला सांगतात की अगं अंजलीला बोलवून आण बरं, ती तिच्या रूममध्ये आहे. आणि ईश्वरी अंजलीला बोलवायला जाते. इकडे ही गोष्ट मात्र राकेशला माहितीच नसते. अंजलीला ती बोलवायला जाते आणि जेव्हा अंजली तिथे राकेश बरोबर असते तेव्हा अंजलीच्या समोर ईश्वरी म्हणते, राकेशजी तुम्ही इथे? अहो सांगायचं ना तुमचं हे घर आहे. तेव्हा ती म्हणते, तुम्ही तर मला सांगितलेलं की तुम्हाला घर नाही आहे, तुम्हाला घरमालकाने बाहेर काढलेलं आहे. आणि तेव्हा अंजली म्हणू लागते, काय बोलतेस तू हे? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही हे माझ्याकडे राहिलं होते ना, आमच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत होते माझ्या आत्याच्या रूममध्ये. तेव्हा अंजलीला धक्का बसतो. अंजली म्हणते, काही काय बोलतेस ग तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, काही नाही आहे, मी जे खरं आहे ते बोलते. तेव्हा राकेशला ती म्हणते की तुमचं नाव तर राजेश आहे ना, कारण मागच्या वेळेसही तुम्हाला एक कॉल आलेला होता आणि त्याच्यावरती पण एक मुलगी म्हणत होती की राकेश. तेव्हा इकडे लगेचच बोलू लागतो तो म्हणजे राकेश. राकेश म्हणतो की अगं असतील ना, अशी 7 माणसं असतात ना एकसारखी दिसणारी, असतील कोणीतरी राकेशजी त्यांचे, म्हणून तिला वाटत असेल तसं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ते तुम्हीच आहात, कारण मला खात्री आहे मला जेव्हा अर्णव सरांनी मी बेशुद्ध पडलेले तेव्हा घरी आणलं होतं, तेव्हा मी शुद्धीवर येत होते ना, तेव्हा पण मी राकेश राकेश बोलत होते, तेव्हाही मी तेच पाहिलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही गायब झालेला होतात, हे सगळं ईश्वरी सांगत असते. आणि तेव्हा मात्र ईश्वरी जेव्हा हे बोलत असते तेव्हा अंजलीच्या मनामध्ये एक आता गोष्ट आलेली असते, ती म्हणजे ईश्वरी खोटं तर बोलणार नाही, मग हे काय आहे? पण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत हे ती कसं बोलते, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तिने त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असते. ती म्हणत असते, नाही राजेश माझ्याशी असं वागणं शक्यच नाही, असं तिचं म्हणणं असतं. परंतु इकडे मात्र आजी म्हणत असते की अगं ईश्वरी, आणलेत ना साड्या, तू दाखव ना मला. तेव्हा राकेश तिथे उभा असतो आणि तो म्हणत असतो की आज हिने जी गोष्ट केलेली आहे ती खूपच भयानक अशी गोष्ट केलेली आहे. काहीही झालं तरीही आज मी हिला सोडत नसतो, असं त्याने ठरवलेलं असतं, कारण हिने जे केलेलं आहे त्याची शिक्षा हिला भोगावी लागणारच आहे. परंतु ईश्वरी जेव्हा आता त्यांना जिलेबी बनवून देते आणि त्याचबरोबर साड्यांची ऑर्डर देते आणि ती निघू लागते, तेव्हा तिच्या डोक्यातून तो प्रश्न काही केला जात नसतो, कारण हा तर राकेशच आहे ही खात्री तिला पटलेली असते आणि त्यामुळंच तिने आता पुन्हा विचार करू लागलेली असते. त्यानंतर आता इकडे राकेश ऑलरेडी घरी येऊन पोचलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणत असतो की काय हो ईश्वरीजी, कुठे होता तुम्ही? तेव्हा ती म्हणते, तुम्ही इथे? तेव्हा तो म्हणतो की हो का, काय झालं? तेव्हा ती म्हणते, नाही नाही तसं काही नाही आहे, मला फक्त विचारायचं होतं की नक्की काय झालं आहे ते. तेव्हा तो म्हणतो की हो मी इथेच आहे आणि मी कुठे जाणार आहे तुम्हाला सोडून, असं तो बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही, मला काहीतरी वेगळाच गैरसमज झालेला आहे, असं ती बोलत असते. आणि ईश्वरी आणि अर्णव यांच्यामधलं तर आता बॉन्डिंग जे आहे ते वाढत चाललेलं असतं, पण राकेशला त्याच गोष्टी नको असतात. त्याला भीती वाटत असते, जर अर्णव आणि ईश्वरी हे जर एकत्र आले तर आपली मात्र वाट लागणार आहे, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणून त्याने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही, कारण हे दोघं जर एकत्र आले तर ही ईश्वरी मला मिळणारच नाही, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर त्याला प्रश्नही अनेक पडलेले असतात. काहीही झालं तरीही ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना मी एकत्र येऊ देणार नाही, ही इंदोरी जिलेबी माझीच आहे, असं अर्णवचं असतं. ईश्वरीने मात्र त्याला पुन्हा एकदा रंग्यात पकडलेला आहे. आता ईश्वरीच्या समोर राकेशचा खरा चेहरा कशा पद्धतीने येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.